प्रभाग क्रमांक 1 मधील माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या भागात उद्घाटन झाल्यानं माजी नगरसेविका भामरे यांच्या विकास कामांचा पुन्हा एकदा प्रत्यय धुळेकरांना आला आहे। त्यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुक देखील प्रभागातील नागरिकांनी केलं आहे। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी महापौर प्रदीप करपे, जिल्हा परिषद सदस्य राम बधाने, माजी नगरसेविका वंदना भामरे, संजय भामरे, माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, नरेश चौधरी, गोपीचंद पाटील, आकाश परदेशी, गोविंद चौधरी, सचिन पाटील, बिपिन रोकडे, अरुण पवार यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोदींनी दिलं, मग आता या मोदींना परत पंतप्रधान करायचं की नाही करायचं? मग मोदींची निशाणी काय आहे? कमळ। मग कमळचं चिन्ह असलेलं ते बटन दाबणार की नाही दाबणार? तर अशा मोदी साहेबांनी या देशात गोरगरिबांसाठी अनेक कामं केले। भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही आमच्या 4ही नगरसेवकांना निवडून दिलं, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं होतात। आता आम्ही कल्याणमध्ये गेलो, रस्त्यांचे लोकार्पण केलं आणि अशा अनेक योजना महिलांसाठी करण्यात आल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे आणि राजवर्धन कदमबांडे बाबासाहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा हा खूप सुंदर अशा रीतीने झालेला आहे। त्यात दंदाई कॉलनीत झालेले रस्ते, त्याचप्रमाणे सैनिकी कॉलनीत झालेले रस्ते, त्याचप्रमाणे वलवाडी भागात विविध झालेले रस्ते आणि लक्ष्मी मंदिर येथे झालेले रस्ते, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमाई आवास योजनेतनं जी घरं 210 घरं बांधण्यात आलेली आहेत, त्या घरांचा लोकार्पण सोहळा इंदिरानगर येथे करण्यात आलेला आहे। मग इंदिरानगर, वलवाडी परिसर, दैठणकर नगर, भोकर, जैतोबा नगर या ठिकाणी 210 घरं बांधण्यात आलेले आहेत आणि 150 ते 200 घरं अजून मंजूर आहेत आणि लवकरच ते सुद्धा बांधले जातील। आणि जे बांधलेले घर होते त्यांचं पीठ कापून डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमाला सर्वच प्रभागातील जनता उत्स्फूर्तप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सगळ्यांचा आभार मानते आणि आपल्या मीडियाचा सुद्धा मी आभार मानते की आपण पूर्ण वेळ दिलेला आहे। आणि माझ्यासमवेत सगळे जे माझे कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी आहेत, त्यात शांतिकमल बैसाणे असेल, कोमल वाघ असेल, हिरुबाई असेल, मेघाताई असतील, सगळ्यांचं मी आभार मानते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।